श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीनंतर जे रथसप्तमीचा दिवस असतो तर तो अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला पाळले जाणारे रथसप्तमी व्रत यंदा मंगळवार 4 फेब्रुवारीला पाळले जाणार आहेत. हे व्रत मुख्य करून सूर्यदेवाला समर्पित आहे. रथसप्तमीच्या दिवशी सप्तमी असल्यामुळे या दिवशी रथसप्तमी असे म्हणतात. सूर्यदेवाची या दिवशी यथासांग पूजा केली जाते. जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. अशा या रथसप्तमीचा प्रारंभ हा 4 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:37 होणार असून 5 फेब्रुवारीला संपणार आहे. तिथीनुसार आपल्याला रथसप्तमीचे व्रत अर्थात सप्तमी व्रत जे आहे तर ते 4 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आपल्याला करायचे आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून घरातील सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू घरावरून उतरवून टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल. आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आपल्याला ही एक वस्तू आहे तर ती या रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून टाकायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आता हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे, परंतु रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला आवर्जून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही या दिवशी खास करून महिलांनी अवश्य व्रत करावे. व्रत केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात, परंतु घरातील देखील अनेक संकटे, अडथळे दूर होण्यासाठी मदत होत असते. आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात. म्हणून या दिवशी व्रत हे अवश्य करावे. रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला अत्यंत महत्त्व असतं. स्नान करून, दान करून तुम्ही या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही स्नान केलं तर अतिशय उत्तम. नाही तर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ आणि थोडंसं लाल चंदन जे असतं तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. या दिवशी लाल चंदनाला खूप महत्त्व आहे. सूर्य देखील लाल असतो, त्यामुळे सूर्यदेवाला सुद्धा चंदन हे अतिशय प्रिय असतं आणि ते अर्पण केलं जातं. यानंतर तुम्हाला भगवान सूर्याचे ध्यान करायचे आहे, शपथ घ्यायची आहे, व्रताचा संकल्प करायचा आहे. आता सकाळी स्नान केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं तर ते थोडंसं भरायचं आहे. थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे, एक लाल फूल टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत, पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. आणि घरातील स्त्री किंवा पुरुष देखील हा उपाय करू शकता किंवा घरातील सर्वांनीच केला तर अतिशय उत्तमच राहील. अडचणी या दूर होतील. आयुष्यामध्ये जे काही दुःख येत आहे तर ते दूर होतील. मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असो, सगळ्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. म्हणून या दिवशी घरातल्या प्रत्येक सदस्याने सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि यामुळे आपल्या घराची खूप चांगल्या प्रकारे प्रगती होत असते. या दिवशी सूर्यदेवाला एक विशेष फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे, ते म्हणजे डाळिंब. डाळिंब हे जे असतं तर ते सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हे डाळिंब तिथे ठेवायचं आहे. बघा, डाळिंब देखील आतून लाल असतं. आतल्या बिया ज्या असतात तर त्या अगदी घट्ट झालेल्या असतात. जर आपण या दिवशी सूर्याला हे फळ अर्पण केलं तर घरातील कुटुंब असेल तर कुटुंबातील जे नाते असतात तर ते घट्ट होतात आणि घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणी जे आहेत तर ते होत नाही.
त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा असतो, त्यामुळे तुम्हाला आवर्जून या दिवशी एक डाळिंब जे आहे तर ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्ही जेव्हा सूर्याला जल अर्पण करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला ओम सूर्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही सूर्याचं जे चित्र असतं तर त्याची तुम्ही पूजा करू शकतात किंवा तुमच्याकडे सूर्याची प्रतिमा असेल तर त्याची तुम्ही पूजा करू शकतात. आई वडिलांच्या पायाला स्पर्श करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इतर दिवशी सुद्धा आपल्या आई वडिलांच्या पाया पडायचं असतं. पाया पडल्यामुळे आपल्या जीवनामधील असणारे सर्व दुःख आहे तर ते दूर होत असतात. त्यामुळे मुलांनी नक्कीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. मग स्त्रिया असेल तर त्यांनी त्यांच्या पतीच्या पाया पडायचा आहे, सासू सासऱ्यांच्या पाया पडायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू घरामध्ये खरेदी करून आणायची आहे, ती म्हणजे 7 पांढरे धावते घोडे जे असतात तर त्याची जी पेंटिंग असते ते तुम्हाला खरेदी करून आणायची आहे. ही प्रतिमा तुम्ही, हा फोटो सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे, जी केवळ फक्त पृथ्वीवरती मर्यादित नाही तर संपूर्ण स्वर्गात विश्वात देखील आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्य असेल तर आवर्जून ही प्रतिमा घरामध्ये खरेदी करून आणू शकता. आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून मध्ये येतो तर समोरच ती प्रतिमा तुम्हाला लावायची आहे, जेणेकरून पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला बाहेरच्या साईडने आत धावणारे जे घोडे असतात तर अशी प्रतिमा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायची आहे. यामुळे घरामध्ये धन संपत्ती पैसा जो आहे तर तो आकर्षित होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर घराच्या पूर्व दिशेला तुम्हाला संध्याकाळी आपल्या घराच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी मंगळवारी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे. त्यानंतर आता आपल्या घरावरून जी वस्तू आपल्याला उतरवून फेकायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील अडचणी, दारिद्र्य नष्ट होईल, कुटुंबाची मुलांची प्रतीची प्रगती होईल, अशी कोणती वस्तू आपल्याला उतरवून फेकायची आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे या दिवशी तिळाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर जे काळे तीळ असतात, काळे तीळ थोडेसे घ्यायचे आहे. त्याबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल. सर्वात प्रथम घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं ह्या दोन्ही वस्तू उतरवायच्या आहे. घरातील आजारी व्यक्ती असेल, लहान मुलं असतात ते सतत आजारी पडतात, आपल्या स्वतःवरनं. त्यानंतर घरातील प्रत्येक भिंतीला ही जी वस्तू आहे आपल्या मुठीमध्येच ठेवून तुम्हाला टच करायची आहे आणि मुख्य दरवाजावरती यायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये आल्यानंतर मुख्य दरवाजावरनं ह्या वस्तू तुम्हाला 7 वेळेस उतरवायच्या आहे. आणि उतरवत असताना माझ्या घरातील सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य संपलेले आहे असा भाव ठेवायचा. आणि त्यानंतर वस्तू या 7 वेळेस उतरवून तुमच्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून द्यायच्या आहेत. टाकून द्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही रोडच्या कडेला किंवा एखाद्या झाडाखाली जे आहे तर त्या टाकू शकतात. फक्त कोणाचा हात पाय वगैरे जे आहे तर त्या पडणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू तिथे फेकायच्या आहेत. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा. सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, त्यामुळे सुतक पिरियड्स नसेल तरच हा उपाय करा. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.